विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाची ही बातमी आहे। युनिफाईड पेन्शन योजनेला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे। केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे आणि याचा सुमारे 23 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्ष किंवा त्याहून अधिक काम केले असेल तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या पगाराच्या सरासरी 50% रक्कम ही पेन्शन म्हणून मिळणार आहे। पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी 60% रक्कम मिळते। जर 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळणार आहे। या ग्राफिक्सच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून ही नवीन पेन्शन योजना मंजूर झालेली आहे, ज्याचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे। 23 लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे। 25 वर्ष काम केलं तर शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे। पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला पेन्शनपैकी 60% रक्कम मिळेल। 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळणार आहे। 10 वर्ष ते 25 वर्ष या दरम्यानचा हा पर्याय आहे। NPS किंवा UPS यापैकी एक पर्याय निवडण्याची चॉईस आता कर्मचाऱ्यांना असणार आहे। पेन्शनमध्ये केंद्र सरकार 18% हिस्सा उचलणार आहे। 1 एप्रिल 2025 पासून ही नवीन पेन्शन योजना लागू होईल। फुल पेंशन के लिए जो क्वालिफाइंग सर्विस रहेगी वो रहेगी 25 इयर्स, यानी 25 वर्ष तक अगर किसी ने काम किया है, सेवा की है, तो उसको फुल पेंशन यानी जो ये अश्योर्ड पेंशन का अमाउंट है वो मिलेगा। 25 साल से अगर कम है लेकिन 10 साल से ज्यादा है तो उसमें प्रोपोर्शनेट पेंशन रहेगी, प्रो रेटा वो पेंशन का अमाउंट बनेगा।